नमस्कार मित्रांनो, स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. मी अनिल कोलते. PWMPC वालामध्ये नवीन राज्यसेवेची 2025ची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक कॉमन प्रश्न सध्या सगळ्या फॅकल्टीजला विचारला जातोय, तो म्हणजे सर 2025च्या राज्यसेवेची तयारी करत असताना पुस्तकं कुठले वापरायचे, प्रीसाठी काय यूज करायचं आणि मेन्ससाठी काय यूज करायचं. तर तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर घेऊन मी इकडे आलोय आता. MPSC राज्यसेवा 2025 प्रिलिम्स प्लस मेन्सची बुक लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे, जी तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या अभ्यासाची सुरुवात करण्यासाठी एक महत्त्वाचा माइलस्टोन ठरणार आहे किंवा तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं मार्गदर्शन ठरणार आहे. तर मित्रांनो, युजली मार्केटमध्ये बरेच जण बऱ्याच पुस्तकांची यादी सर्क्युलेट करत असतात. मोस्टली त्याच्यात बऱ्याच पुस्तकांची यादी जी आहे ही आपण थोडंसं जे शब्द नाही वापरायला पाहिजे मी, बट तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही इनोसंट आहात. बऱ्याचशा यादी जे आहेत ना, हे माझं पर्सनल ओपिनियन आहे की त्या बायस्ड असतात. बायस्ड म्हणजे कुणीतरी समथिंग एखाद्या कॅन्डिडेटला मुद्दामून त्यांच्या स्वतःच्या पब्लिकेशनचे पुस्तकं फक्त कसे प्रमोट करता येईल यासाठी बनवले जातात. आणि काही लोक असे पण आहेत अदर हँड की जे बायस्ड भूमिका न घेतात एक ओव्हरऑल विद्यार्थ्यांना कुठले पुस्तकं सोपे असतील, इझी असतील, कॉस्ट वाईज पण, क्वालिटी वाईज पण, प्रेझेंटेशन वाईज पण, आणि मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट क्लिअर करणारे असतील आणि जास्तीत जास्त आउटपुट देणारे असतील. सो अशाच प्रकारची एक बुक लिस्ट एक ओव्हरऑल तुम्हाला प्रिलिम्सची तयारी करताना आणि मेन्सची तयारी करताना नवीन पॅटर्ननुसार काय काय लागणार आहे ते सगळं मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुमच्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या बारीक सारीक प्रश्नांची उत्तरं मी याच्यात कव्हर करेल. सो माझी अशी खात्री राहील की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला वाटत नाही की कोणाला काही डाऊट राहील. जर असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तिकडे डाऊट विचारून ठेवा, मी जसं मला वेळ भेटेल तसं तुम्हाला रिप्लाय करेल. बट मला असं वाटतं यातून तुमचे 100% सॅटिस्फॅक्शन होऊन जाईल की नेमकं काय करायचं. सो मित्रांनो, प्री आणि मेन्सचा पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे. बुक्स कुठले वापरायचे त्याच्यावर मात्र थोडंसं गोंधळ आहे, तर तो आता क्लिअर करूयात आपण. सो मित्रांनो, माझं असं सजेशन राहील तुम्हाला की प्रत्येक विद्यार्थ्यांनी तयारी करत असताना राज्यसेवा असो, कंबाईन असो, अगदी UPSC असो, सो यू शुड स्टार्ट विथ द रीडिंग ऑफ बेसिक बुक्स. तुम्ही बेसिक पुस्तकांपासून वाचायला सुरुवात केली पाहिजे. लक्षात ठेवा, बेसिक बुक्स कुठले रे? मग तुम्ही स्टेट बोर्ड वाचा किंवा NCERT वाचा किंवा दोन्ही पण वाचा, जे तुम्हाला सुटेबल असेल ते. NCERT युजली ज्यांना इंग्रजी कम्फर्टेबल आहे त्यांनी वाचावं असं माझं सजेशन राहील. बट ज्यांना इंग्लिशमध्ये एवढं कम्फर्टनेस नाही आहे, सो त्यांनी विनाकारण तिकडे टाईम वेस्ट करण्यात काही लॉजिक नाही, कारण रेफरन्स बुक आहेत आपल्याकडे. ठीक आहे. सो वाचायलाच पाहिजे NCERT तरच पास होऊ असं काही नाही आहे. तुम्हाला जर इंग्रजी येत असेल तर वाचा, नाही तर रेफरन्स बुक आहेतच, त्यातून सुद्धा तुम्ही तुमचं जे आहे उद्दिष्ट साध्य करू शकता. सो बेसिक बुक्स जर विचार केला मित्रांनो, तर मग 8वीचा इतिहास आहे, 11वीचा इतिहास आहे, हा 11वीचा जुना इतिहास आहे. लक्षात ठेवा, हे बुक्स तुम्ही वाचायलाच पाहिजे, कारण याच्यातून तुमचं हिस्ट्री जे आहे ना बेसिक क्लिअर होईल. ई बालभारती नावाची वेबसाईट आहे, ई बालभारती. त्या वेबसाईटवर तुम्हाला हे सगळे आपले जे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत ना, हे सगळे बुक्स तुम्हाला PDF स्वरूपात सुद्धा उपलब्ध होतील. तुम्ही त्या PDF डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये, टॅबमध्ये, लॅपटॉपमध्ये ठेवू शकता स्टोअर करून. पाहिजे तेव्हा जसं तुम्हाला त्याचा यूज करता येईल, जसा वेळ भेटेल तसं तुम्ही त्याला रीड करू शकता, रिवाईज करू शकता, जस्ट ओव्हरलुक करू शकता. वॉट एव्हर तुम्हाला पाहिजे त्या पर्पजसाठी तुम्ही त्या PDF वापरू शकतात. दॅट आर अवेलेबल फ्री, सगळ्यांसाठी मोफत आहे त्या. तुम्ही त्या डाउनलोड करून यूज करू शकतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इतिहासाचे बेसिक पुस्तक 8वी आणि 11वी. सगळ्यात महत्त्वाचं प्रिलिम्स जर विचार केला तर 8वीचं इतिहासाचं पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, कारण 8वीच्या इतिहासातून तुमचं बेसिक सगळं क्लिअर होईल हिस्ट्रीचं. नंतर मग तुम्ही मेनसाठी थोडंसं हे जे 11वीचे इतिहास आहेत ते नवीन जे आलं आहे ते बेसिकली एन्शियंट हिस्ट्री जास्त आहे, ते तुम्हाला मेन्सला पण उपयोगात येईल. प्रीला येईल बट प्रीला कमी येईल, मेन्सला त्याचा फायदा जास्त होईल. लक्षात. ठीक आहे. सो हे हिस्ट्रीपासून सुरुवात करा. त्यानंतर
जॉग्रफीचे बुक्स बघा, अगदी 5वी पासून 12वी पर्यंत तुम्हाला जॉग्रफीचे बुक्स वाचायचे आहेत. 5वी ते 12वी लक्षात ठेवा. कारण जॉग्रफीमध्ये तुम्हाला 3 पार्ट कव्हर करावे लागतात. एक वर्ल्ड जॉग्रफी कव्हर करावं लागतं, इंडियाचं जॉग्रफी कव्हर करावं लागतं आणि महाराष्ट्राचं जॉग्रफी पण. वेटेज प्रीला वेगळं, मेन्सला वेगळं. सो सगळ्या बेसिक गोष्टी क्लिअर करण्यासाठी सगळे बुक्स वाचा. 5वी 6वी 7वीचे. 5वीचं तर बेसिक आहे, परिसर अभ्यास आहे, एन्व्हायरमेंटल स्टडीज, त्याच्यामध्ये सायन्स थोडंसं, बेसिक जॉग्रफी आहे. बट 6वीपासून प्रॉपरली खरं जॉग्रफी सुरू होतं. 6वी 7वी 8वीला वर्ल्ड जॉग्रफी जास्त आहे, खगोलशास्त्र पण बऱ्यापैकी आहे, आणि नंतर मग 9वी 10वी 11वी 12वीला थोडंसं महाराष्ट्र फोकस जॉग्रफी आहे. सो तुम्ही वाचत असताना सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची की आपण नेमकं जे वाचतोय ते आपल्याला कुठल्या एक्झामला, कुठल्या लेवलला, कुठल्या टप्प्याला उपयोगात येणार आहे, त्या हिशोबाने वाचा. मीन्स इफ यू आर फोकसिंग ऑन प्री, सो मग त्याच्यातून महाराष्ट्र रिलेटेड, इंडिया रिलेटेड जास्त विचार करा. इफ यू आर फोकसिंग ऑन मेन्स, मग इंडिया आणि वर्ल्ड असं थोडंसं त्याचं समन्वय साधा, त्याला कोऑर्डिनेट करून घ्या प्रॉपरली. सो रीडिंग करण्यासाठी सुद्धा प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे. काही पण वाचत बसत नसतात, किती पण वाचत बसत नसतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो जॉग्रफीचे बुक्स आहेत 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वी असे तुम्ही रीड करू शकता. मोस्ट इम्पॉर्टंटली की त्या ई बालभारती वेबसाईटवर हे सगळे बुक्स तुम्हाला मराठीत तर आहे, इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला इंग्लिश एडिशन जरी डाउनलोड करायचं असेल, तुम्हाला इंग्लिशमध्ये पण भेटतील हे बुक्स, लक्षात ठेवा. कारण आपल्याकडे स्टेट बोर्डमध्ये दोन्ही पॅटर्न चालतात, मराठी मीडियम पण चालतं आणि इंग्लिश मीडियम पण चालतं. सो यू हॅव 2 ऑप्शन्स. तुम्हाला जे पाहिजे ते डाउनलोड तुम्ही करू शकता किंवा बाजारातून पण विकत घेऊ शकता. बाजारातून विकत घेतलं तर सगळ्यात बेटर, तुम्हाला रीड करून, अंडरलाईन करून, हायलाईट करून महत्त्वाच्या गोष्टी रिवाईज करायला सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो विज्ञान, सायन्सच्या बाबतीत पण तेच आहे, 6वी पासून तर 10वी पर्यंतचं, आणि 11वी 12वीचं फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मेजॉरिटी बायो. आणि जर NCERT केलं CBSEचं तर अजून बेटर, लक्षात ठेवा CBSE पॅटर्नचं. म्हणजे तुम्हाला सायन्स जरा डायनेमिक सब्जेक्ट आहे, सायन्स झालं, इकॉनॉमिक झालं, खूप डायनेमिक सब्जेक्ट आहे. मीन्स याला प्रश्न कुठून कसे, किती प्रकारचे, कशा प्रकारचे, त्याला लिमिटेशन नाही, म्हणजे बाउंड्रीज नाही त्याला, लक्षात ठेवा. सो खूप वास्ट आहे. त्यामुळे मॅक्स टू मॅक्स तुम्ही जर रीड केलं अगदी बेसिकपासून, तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल, लक्षात ठेवा. सो स्टेट बोर्डचे वाचा, 8वी 9वी 10वी वाचा, 5वी ते 10वी वाचा. NCERT इंग्लिश मिडियम चांगलं असेल तुमचं, इंग्लिश लँग्वेज, तर 11वी 12वी वाचा NCERT. स्टेट बोर्ड वाचलं तरी चालतं, आणि जर नसेल तर रेफरन्स बुक तर आहेच तुम्हाला ऑप्शन, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. सो हे पण आहेत, आणि हे पण मराठी ॲज वेल एज इंग्लिश दोन्ही भाषेत अवेलेबल आहे, लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये सुद्धा हे बुक्स अवेलेबल आहेत, मार्केटमध्ये पण भेटतात, आणि PDF सुद्धा याच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. देन आफ्टर दॅट हे परिसर अभ्यासाचे मी तुम्हाला मागाशी सांगितलेले परिसर अभ्यास, यातून थोडंसं एक एन्व्हायरमेंटल स्टडीजचा जो पार्ट आहे ना, पर्यावरण अभ्यास, कारण आपल्याला UPSCला आहे प्रीला, त्यानंतर MPSCला मेन्सला आहे थोडंसं, तर बेसिक कव्हर होईल तुमचं. 11वी 12वीमध्ये सुद्धा पुस्तकं आहेत पर्यावरणाचे सेपरेट. 8वी 9वी 10वीला एन्व्हायरमेंट त्या विज्ञानाच्या पुस्तकातच आहे, 5वीला भूगोलाच्या पुस्तकात आहे, बट 11वी 12वीचे एन्व्हायरमेंटचे बुक सेपरेट आहे. UPSC जर करत असाल तर हे पुस्तकं नक्की वाचा. मेन्सला सुद्धा तुम्हाला याचा फायदा होणारच आहे, कारण मेन्सला आपल्याला आहेच एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सो परिसर अभ्यास आणि 11वी 12वी एन्व्हायरमेंट, लक्षात ठेवा. ठीक आहे. 5वी हे पण मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत, लक्षात. ठीक आहे. त्यानंतर पॉलिटी मित्रांनो, आपले बेसिक जे बुक्स आहेत ना 5वी ते 10वी पर्यंत, NCERT मध्ये, CBSE मध्ये तुम्हाला 6वी ते 10वी मध्ये पॉलिटीचा थोडा टच दिसेल. स्टेट बोर्डला पण तसंच आहे, थोडा टच 5वी ते 10वी मध्ये, 6वी ते 10वी मध्ये पाहायला मिळणार. पण जे कोर आहे, जे बेसिक आहे ना, ते तुम्हाला 11वी आणि 12वी पॉलिटिकल सायन्समध्ये, राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला वाचावं लागेल. ठीक आहे. सो 11वी राज्यशास्त्र पुस्तकं तुम्ही मराठीत पण, इंग्लिशमध्ये अवेलेबल असेल तर इंग्लिशमध्ये पण तुम्ही घेऊ शकतात. हे पण रीड करणं तुम्हाला, पॉलिटी हा सब्जेक्ट जो की खूप मार्क देणारा विषय आहे, तो कव्हर करण्यासाठी हे बुक्स पण रीड करणं तुम्हाला आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जाऊयात आता रेफरन्स बुक्सकडे. हे झाले बेसिक बुक्स. मी बेसिक बुक्सची आयडिया तुमची क्लिअर करून टाकली. स्टेट बोर्ड, NCERT दोन्ही पुस्तकं तुम्ही वाचू शकता, दोन्हीपैकी एक वाचले तरी चालतात. बेसिक बुक्सची रीडिंग कमीत कमी 2 ते 3 वेळा व्हायला पाहिजे. पहिली रीडिंग एकदम जनरल असायला पाहिजे. जनरल म्हणजे जसं आपण न्यूजपेपर चालतो तसं, म्हणजे पाठ करायचं नाही आपल्याला. दुसरी रीडिंग जरा काळजीपूर्वक असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्या रीडिंगमध्ये यू हॅव टू फोकस व्हॉट इज इम्पॉर्टंट अँड व्हॉट इज नॉट. म्हणजे तुम्हाला बाय फॉरगेट करता आलं पाहिजे दुसऱ्या रीडिंगमध्ये काय जास्त महत्त्वाचं आहे आणि काय कमी महत्त्वाचं आहे. अँड तिसऱ्या रीडिंगमध्ये तुम्हाला फक्त तेवढाच भाग रिवाईज करायचा आहे जेवढा महत्त्वाचा आहे. आयदर तुम्ही त्याला दुसऱ्या रीडिंगला हायलाईट करून ठेवू शकता किंवा तिसऱ्या रीडिंगला हायलाईट करून ठेवू शकता, जेणेकरून तुम्हाला नंतर पुढे रिव्हिजनसाठी त्याचा फायदा होईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो रेफरन्स बुक्स कुठले कुठले आहेत? मग सगळ्यात महत्त्वाचा विषय आपण पहिले हिस्ट्रीपासून सुरू करूयात. बाजारात ट्रिमेंडस बुक्स आहेत हिस्ट्रीचे, ट्रिमेंडस खूप पुस्तकं आहेत हिस्ट्रीचे, इतिहासाचे. तुम्ही विकत घ्यायला गेला दुकानात, तुम्हाला तुमचं समोर तो दुकानदार, शॉप ओनर असे लिस्टच, गठ्ठाच टाकून दिले, घ्या. चांगलं बुक निवडायचं आहे आपल्याला. चांगलं कुठल्या ॲस्पेक्टने? कवर चांगलं असलेलं निवडायचं का? रंगीबेरंगी असलेलं निवडायचं का?
नाही. तर मित्रांनो, चांगलं बुक एका विद्यार्थ्यासाठी कुठलं असतं? ज्याचं कंटेंट चांगलं असतं, अपडेटेड असतं, त्याची मांडणी चांगली असते. कळलंय? मांडणी चांगली असते आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बुक एक्झाममध्ये रिसेंट पॅटर्न लक्षात घेता जास्तीत जास्त गोष्टी कव्हर करेल, म्हणजे आपल्याला एका पुस्तकाव्यतिरिक्त बाकी पुस्तकांमध्ये डोकं लावायची गरज पडणार नाही, असं बुक आपण निवडलं पाहिजे. हे कोण सांगेल तुम्हाला? हेच तुम्हाला मी ह्या लेक्चरमधून सांगणार आहे, लक्षात ठेवा. त्यासाठीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, लक्षात ठेवा. सो हे बाजारात काही बेस्ट ऑप्शन्स आहेत माझ्या मते. ठीक आहे, माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आहे, गाठाळ सरांचं पुस्तक आहे, छान पुस्तक आहे. त्यानंतर आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्रासह समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे, हे पण बेस्ट पुस्तक आहे. आणि आधुनिक भारताचा इतिहास कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे, भगीरथ प्रकाशनचं, हे सुद्धा बेस्ट पुस्तक आहे. याच्या व्यतिरिक्तही अजून पुस्तकं असतील, लक्षात ठेवा, आहेत. बट मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे जे बेस्ट आहे, जे मी सुद्धा पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे, कारण मी पण ह्या सगळ्या प्रोसेसमधून, अभ्यासामधून आलेलो आहे, लक्षात ठेवा. सो मी तुम्हाला ह्या 3 पुस्तकांचं, हे 3 पुस्तकं सजेस्ट करेल. यापैकी तुम्ही एखादं किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून वाटलं एखादं समजा, ते पण तुम्ही स्वतः व्हेरीफाय करू ना, कुणी सांगण्यावरून नाही. ठीक आहे, मी जरी सांगितलं तरी तुम्ही हे पुस्तकं बघा, मागचे एक्झाम पेपर, क्वेश्चन पेपर अनालिसिस करा, मी जे सांगितले ते त्याच्याशी जुळतंय का ते बघा. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, लक्षात ठेवा. पहिले स्वतःची खात्री करून घ्या. तुम्हाला भाषा समजते का? का उगं मी सांगतोय म्हणून सरांनी सांगितलं बा, आमच्या अनिल सरांनी सांगितलं, आमच्या कोलते सरांनी सांगितलं, कोलते सर आमचे फेवरेट आहेत, आमचे दैवत आहेत, असं आहे तसं आहे, याची काही आवश्यकता नाही, हे काही गरजेचं नाही. तुम्ही स्वतः खात्री करा, तुम्हाला काय पटतं, योग्य वाटतं ते निवडा, हे मी तुम्हाला सांगेल. हां, मी तुम्हाला खात्रीशीर कुठलं सांगू शकतो माहिती आहे का? अबाउट माय सब्जेक्ट मी तुम्हाला सायन्ससाठी सांगेल, हक्काने सांगेल की मित्रांनो माझं पुस्तक वापरा, कारण मी ते बनवलंय. मला 100% माहिती आहे की मी विद्यार्थ्यांना काय पाहिजे ते बनवले, लक्षात. ठीक आहे, सो लाईकवाईज त्या पद्धतीने लक्षात घ्या. त्यानंतर आहे भूगोल, जॉग्राफी, हा पण मार्क देणारा विषय आहे चांगला. सो भूगोलाचे भरपूर ऑप्शन्स उपलब्ध आहेत बाजारामध्ये. आणि हो, जसं मी तुम्हाला हिस्ट्री आता मराठीत दाखवलं मित्रांनो, हिस्ट्री इंग्लिशमध्ये पण आहे, लक्षात ठेवा. स्पेक्ट्रम, विझार्ड हे पब्लिकेशन्स आहेत, नाव लक्षात ठेवा, लिहून ठेवा कुठेतरी. स्पेक्ट्रम, विझार्ड, मॅग्रा हिल या पब्लिकेशनचे, अरिहंत या पब्लिकेशनचे, यश चांद या पब्लिकेशनचे तुम्ही इंग्लिश मिडियममधले बुकसुद्धा घेऊ शकतात. जर तुम्हाला मराठी कम्फर्टेबल नसेल तर नावं लक्षात ठेवा. स्पेक्ट्रम, विझार्ड, अरिहंत, मॅग्रा हिल या पब्लिकेशनचे तुम्ही इंग्रजी माध्यमाचे पुस्तकंसुद्धा रेफरन्स बुक्स घेऊ शकतात. यांचे पण रेफरन्स बुक एकदम स्टँडर्ड आहेत, UPSCचे मुलं वापरतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, चला. जॉग्राफीसाठी पण भरपूर ऑप्शन आहे, त्यापैकी महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा जगाचा भूगोल हे एक पुस्तक आहे बघा, विठ्ठल पुंगळे सरांचं बेस्ट बुक आहे. भरपूर डेटा आहे, भरपूर इन्फॉर्मेशन आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आहे सगळं. सो हे बुक तुम्ही 100% वापरू शकता, मी सजेस्ट करेल तुम्हाला. त्याच्या व्यतिरिक्त मग अजून त्यालाच तोडीस तोड, त्याच प्रकारचं तेवढंच नॉलेजफुल, तेवढंच अपडेटेड है ना, मग दुसरं जर ऑप्शन तुम्हाला द्यायचं झालं तर मग सौदी सरांचं पुस्तक आहे बघा, त्यात महाराष्ट्राचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, पर्यावरण आहे. हे 2 पुस्तकं सुद्धा बेस्ट आहेत मित्रांनो. पुस्तकं हा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीतलं सगळ्यात महत्त्वाचं वेपन आहे. वेपन एकदम डेस्ट्रक्टिव्ह असलं पाहिजे. डेस्ट्रक्टिव्ह म्हणजे आपल्याला ते जे अपयशाचं दार आहे ना ते तोडायचं आहे ना, ती फिनिशिंग लाईन जी आहे ना ती तोडून पुढे जायचं आणि यशस्वी व्हायचं. सो वी मस्ट हॅव प्रॉपर वेपन्स विथ अस. सो आवर वेपन्स आर आवर बुक्स, लक्षात ठेवा. सो त्या हिशोबाने लक्षात ठेवा, सौदी सणांचे पुस्तकं पण बेस्ट आहेत, हे पण तुम्ही वापरू शकतात. अपडेटेड एडिशन्स घ्यायच्या, फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर आणखी एक ऑप्शन आहे भूगोलासाठी, भगीरथ प्रकाशनाचं भारताचं भूगोलाचं पुस्तक आहे, कपिल पवार सरांचं. कपिल पवार सर माझे चांगले मित्र आहेत, कॅफो आहेत ते सध्या क्लास 1. तर यांचं सुद्धा भूगोलाचं पुस्तक, भारताचा महाराष्ट्राचं दोन्ही पण अगदी बेस्ट पुस्तक आहे, कलरफुल पुस्तक आहे, वाचायला समजायला सोपं जातं. ठीक आहे, आणि अपडेटेड आहे, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्या व्यक्तीने लिहिलंय ज्या व्यक्तीची स्वतःची निवड पण झालेली आहे एक्झाम थ्रू, अभ्यास करून, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर आफ्टर दॅट भूगोलानंतर आलं आपलं पुस्तक, सायन्सचं पुस्तक. बरेच मुलं बाजारामधलेच इकडचे तिकडचे बुक लिस्टमधलेच पुस्तक इकडे तिकडे फिरवतात आणि तेच घेऊन टाकतात. स्पेशली सायन्सबद्दल मुलं जास्त चूजी नसतात, कोणी सांगितलं ते घेऊन टाकतात आणि मी एकाने घेतलं की 10 जण बघून तेच घेतात. आता युजली इकडे PW प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सायन्स शिकवतो, सगळ्या बॅचेसला सायन्स मीच घेतो, सायन्स टेक पण मीच घेणार आहे. सो जे फॅकल्टीज आपल्याला शिकवतात त्यांचंच बुक जर आपण यूज केलं तर आपल्याला ते शिकायला समजायला सोपं जातं, कन्फ्युजन होत नाही, गोंधळ होत नाही. मी जे बोलतोय, मी जे शिकवतोय तेच तुम्हाला पुस्तकात भेटणार आहे. सो आपलं पुस्तक आहे कॉम्पिटेटिव्ह सायन्स नावाचं, 11वी एडिशन आहे त्याची. नंतर आता काही दिवसांनी 12वी एडिशन पण येईल, अपडेटेड. खूप इन्फॉर्मेशन आहे, खूप डेटा आहे.
महाराष्ट्रातले तमाम विद्यार्थी हे पुस्तक वापरतात, बऱ्याच जणांनी वापरलं आहे, पोस्ट पण त्यांनी मिळवली आहे. सगळ्यांचे फीडबॅक या पुस्तकाबद्दल अतिउत्कृष्ट आहे. तुम्ही कुठल्याही एक्सपिरियन्स्ड मुलाला विचारू शकतात की अनिल कोलते सरांचं सायन्सचं पुस्तक काय आहे, तर तुम्हाला सांगेल 2च शब्दामध्ये. सो हे बेस्ट ऑप्शन आहे. इकडे तिकडे डोकं लावायची गरज नाही. हे माझं पुस्तक आहे म्हणून नाही सांगत आहे, माझं पुस्तक तर आहेच आहे, बट ते मी लिहिलंय आणि काय डोक्यात ठेवून लिहिलंय, विद्यार्थ्यांच्या गरजा कशा पूर्ण होतील, त्यांच्या डिमांड, त्यांच्या नीड्स, त्यांची ह्या विषयाची बुक कशी भागेल, हे सगळं लक्षात घेऊन लिहिले, लक्षात ठेवा. सो हे पुस्तक सायन्सचं बेस्ट आहे. सगळ्या महाराष्ट्रात सगळ्या बुक स्टोअरला उपलब्ध आहे आणि ऑनलाईनला पण उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर पण आहे आणि ॲमेझॉनवर पण आहे. तुम्ही गुगलला माझं नुसतं नाव जरी सर्च केलं ना, गुगलला अनिल कोलते म्हणून नुसतं नाव सर्च करा, अनिल कोलते सायन्स, आणि एंटर मारा. तुम्हाला बघायला मिळेल मी किती फेमस आहे पुस्तकांच्या माध्यमातून ऑल ओव्हर इंडिया, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो हे एक आहे. त्या व्यतिरिक्त बऱ्याच जणांना इंग्रजीमध्ये पण सायन्स हवं असतं, मराठीतलं सायन्स कळत नाही, तर आपलं इंग्लिशमधलं पण सायन्स आहे, लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे जनरल सायन्स. हे पण ऑनलाईन अवेलेबल आहे. कवर बघून घ्या त्याचं कवर वेगळं, याचं कवर वेगळं. याच्या व्यतिरिक्त मराठी मीडियममधून तयार करणाऱ्या मुलांसाठी NCERTचा मी एक प्रिसाईज तयार केलं आहे बुक. NCERT 8वी 9वी 10वी मराठी ट्रान्सलेट केलं आहे, विज्ञान सारांश. हे पण ऑनलाईन अवेलेबल आहे, बुक स्टोअरला पण आहे. आणि एक प्रश्नसंच पण आहे. प्रश्नसंच मराठी आणि इंग्लिश मिक्स आहे. मराठीचे पण प्रश्न आहेत 5वी ते 10वीचे स्टेट बोर्डचे, 8वी 9वी 10वीचे NCERTचे पण प्रश्न आहेत टॉपिक वाईज सगळे याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी. हे सगळं प्रॅक्टिससाठी आहे. याचं आता नवीन अपडेटेड एडिशन आहे, फक्त NCERT बेस्ड प्रश्न उत्तर 5वी पासून 10वी पर्यंतचं. तर ते लवकरच येईल, आलं की मी तुम्हाला कळवतो आपल्या YouTube मार्फत. त्यानंतर मित्रांनो, आपला प्रीचा मेन्सचा महत्त्वाचा सब्जेक्ट. महत्त्वाचा का बरं? बिकॉज हा खूप स्कोरिंग सब्जेक्ट, त्याच्यात पैकीच्या पैकी मार्क पडतात. हा प्रीला पण तुम्हाला हा अभ्यास उपयोगात येणार आहे, प्लस मेन्सला पण रिटर्नसाठी हा अभ्यास तुम्हाला उपयोगात येणार आहे. तो म्हणजे आपलं इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यघटना. खूप महत्त्वाचा विषय, लक्षात. सो भारतीय राज्यघटनेसाठी तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. दोन्ही ऑप्शन्स घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेल, कारण तुम्हाला प्री मेन्सला दोन्ही पण काम येतील. हां, तुम्हाला जर याच्यापैकी कुठल्यापैकी दोघांपैकी एकच लँग्वेज, एकच मांडणी, एकच कंटेंट आवडला असेल तर एकच घ्या. एक आहे रंजन कोळंबे सरांचं भारताची राज्यघटना आणि प्रशासन, आणि दुसरं आहे M लक्ष्मीकांत सरांचं इंडियन पॉलिटी नावाचं पुस्तक. हे मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. हे तुम्ही दोन्ही भाषेत पण तुम्हाला मिळू शकतं, तुम्ही घेऊ शकता. ते दोन्हीही पुस्तकं बेस्ट आहे, अत्युत्कृष्ट आहे. तिसऱ्या पुस्तकाकडे पाहायची गरज नाही, लक्षात ठेवा. आवश्यकताच नाही तिसऱ्या. हां, जर तरीही तुम्हाला वाटलंच समजा, मी तिसरं ऑप्शन पण तुम्हाला देईल. आपल्या अभिजित राठोड सरांचं तिसरं पुस्तक आहे इंडियन पॉलिटीचं, ते पण तुम्ही वापरू शकता, ते पण तुम्ही यूज करू शकता, लक्षात. ठीक आहे. चला, हे झालं पॉलिटीबद्दल. त्यानंतर मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा सब्जेक्ट आपल्या स्पर्धा परीक्षेमधला, त्याचं नाव आहे इकॉनॉमिक्स, भारतीय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था पण सायन्स सारखाच डायनेमिक सब्जेक्ट आहे, खूप अभ्यास करावा लागतो, वास्ट विषय आहे आणि कन्सेप्च्युअल विषय आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये बरेच ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. मराठी ऑप्शन्स जर विचार केला तर मग कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्स आहे आणि देसले सरांचं पण इकॉनॉमिक्सचं बुक आहे. इंग्लिश ऑप्शन्स जर विचार केला, जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, स्पेक्ट्रम, विझार्ड, अरिहंत, मॅग्राहिल यांचे बुक्स तुम्ही घेऊ शकतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. यांचे पुस्तकं सुद्धा इंग्लिशमध्ये अवेलेबल आहेत. UPSC मुलं जे वापरतात ते. मराठीमध्ये जर यूज करत असेल तर तुमच्यासाठी हे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर देसले सरांचं हे पण एक, देसले सरांचे इकॉनॉमिक्सचे पुस्तक 2 आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2, लक्षात ठेवा. ठीक आहे. भाग 1 आणि भाग 2. त्यानंतर पंचायत राज पण आहे मित्रांनो आपल्याला प्रीला. पंचायत राज म्हणजे सिविक्स म्हणतो आपण त्याला, नागरिक शास्त्र. सो पंचायत राजसाठी सुद्धा काही ऑप्शन्स आहेत. त्यापैकी हे पण आहे, किशोर लवटे सरांचं एक पंचायत राजचं पुस्तक आहे मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये जर हवं असेल तर मॅग्राहिल पब्लिकेशनचं इंग्लिशमध्ये पण तुम्हाला सिविक्सचं बुक मिळेल तुम्हाला, लक्षात. ठीक आहे. सो ते तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर मित्रांनो, आपण जर मेन्सकडे गेलो आता मुख्य परीक्षेकडे, तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला मराठी इंग्लिश पण आहे, लक्षात ठेवा. मराठी आणि इंग्लिश पण आपल्याला बऱ्यापैकी थोडंसं ग्रामर कव्हर करायचं त्यातलं, नाही का, जे आपले पेपर आहेत त्या पेपरमध्ये. सो मराठी इंग्लिश ग्रामरसाठी पण बरेच ऑप्शन्स आहेत. त्यापैकी मराठीमधून जर हवा असेल तुम्हाला तर बाळासाहेब शिंदे सरांची मराठी आणि इंग्लिशचे पुस्तक आहेत दोन्हीसुद्धा, हे तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्ता म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग, हा पण एक महत्त्वाचा विषय आहे आपल्या प्रीसाठी. CSATमध्ये जनरली गणिताचे प्रश्न असतात आपल्याला, आणि कंबाईन असेल याच्यामध्ये, कंबाईन एक्झाम्समध्ये सुद्धा असतात. बट आपण आता सध्या राज्यसेवेचा फोकस करतो. CSATमध्ये जे मॅथ्स रिझनिंग कव्हर करायचं तुम्हाला, त्यासाठी तुम्ही हे बुक्स वापरू शकता, अंकगणित बुद्धिमत्ताचे. सचिन ढवळे सरांचे पुस्तक आहेत हे दोन्हीसुद्धा. आणि दुसरं एक ऑप्शन तुम्हाला आहे मॅथ्स रिझनिंगसाठी, ते म्हणजे RS अग्रवाल सरांचे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. हे पुस्तकं हिंदीमधून पण आहेत, इंग्रजीमधून पण आहेत. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स भेटतील, मराठी पण, हिंदी पण, इंग्रजी पण. पाहिजे ते घ्या. RS अग्रवाल
यश चांद पब्लिकेशन, जसं मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की यश चांद पब्लिकेशन पण खूप मोठं पब्लिकेशन आहे इंग्रजी पुस्तकांसाठी, UPSC, बँकिंग, रेल्वे वगैरे या सगळ्या एक्झामसाठी. सो हे बुक सुद्धा तुम्ही वापरू शकतात लक्षात. ठीक आहे, RS अग्रवाल सरांचे यश चांद पब्लिकेशनचे खूप मोठं पब्लिकेशन हाऊस आहे. त्यानंतर बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो, सर सीसॅटसाठी काय करावं. मित्रांनो, सीसॅटमध्ये मेजर पार्ट जो आहे आपला तो आहे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे पॅसेज, पॅसेज आणि त्याच्या खाली आलेले प्रश्न आपल्याला सोडवावे लागतात, उतारे. याला पाहिजे फक्त प्रॅक्टिस. हे शिकवायचा भाग नाही, हे प्रॅक्टिसमधून तुम्ही कव्हर करू शकता. प्रॅक्टिस कुठली करायची, सगळे जुने पेपर सोडवायचे. मग सीसॅट पेपर 2चं एक पुस्तक आहे आर्यन पब्लिकेशनचं. मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की आर्यन पब्लिकेशन एक बेस्ट पब्लिकेशन आहे. त्याचे खूप बुक्स आहेत बाजारामध्ये UPSCचे. त्यातलं सीसॅट पण आहे पेपर 2. सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्टचं पुस्तक आहे. याच्यामध्ये सगळे सॉल्व पेपर आहेत लक्षात ठेवा. ते सगळे सॉल्व पेपर तुम्ही वापरू शकता 2023, 2020 ते 2023. आणि काही प्रॅक्टिस सेट पण आहेत, ते याच्यापैकी याचा वापर करून तुमची बरी प्रॅक्टिस होऊ शकते बऱ्यापैकी सीसॅटची. आणि सीसॅट आता क्वालिफाईंगच आहे, तुम्हाला 200 पैकी फक्त 66च मार्क घ्यायचे, त्यामुळे तुम्हाला काहीच अवघड नाही सीसॅट क्रॅक करणं. तुमचा मेन फोकस GSवर असला पाहिजे, कारण तुमचं मेरिट GSवर ठरतं. MPSCला पण सीसॅट क्वालिफाईंग आहे आणि UPSCला पण क्वालिफाईंग आहे. सो तुम्हाला मेन तुमचा फोकस GSवर ठेवावा लागेल, त्यात जास्तीत जास्त स्कोअर करावा लागेल लक्षात. ठीक आहे. त्यानंतर राहिला प्रश्न आपल्या चालू घडामोडीचा, करंट अफेअर्सचा. करंट अफेअर्स पण खूप महत्त्वाचा पार्ट आहे. करंट अफेअर्ससाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही न्यूजपेपर रीड्स करायचे, नंतर मॅगझिन्स रीड करायचे. डेली न्यूजपेपर कुठले वाचणार, तर द हिंदू वाचा, इंडियन एक्सप्रेस वाचा, टाइम्स ऑफ इंडिया वाचा. सगळ्यात बेस्ट सजेस्ट करेल मी तुम्हाला द हिंदू. त्यानंतर मराठी न्यूजपेपर जर तुम्हाला रीड करायचं तर लोकसत्ता वाचा, महाराष्ट्र टाइम्स वाचा. बेस्ट आहेत हे न्यूजपेपर्स, याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी करंट कव्हर होईल. न्यूजपेपर जर रीड करायचे नसतील, न्यूजपेपरमध्ये समजत नाही सर काय वाचावं, नेमकं कसं वाचावं वगैरे वगैरे, मग बेस्ट ऑप्शन मॅगझिन्स. असे काही पब्लिकेशन्स आहेत, त्यांचे मॅगझिन्स मंथली पब्लिश होत असतात. मग त्यापैकी एक परिक्रमा आहे लक्षात ठेवा. परिक्रमाचं मॅगझिन तुम्ही वापरू शकता. 6 पण असते आणि मासिक पण असतं लक्षात ठेवा. नाहीतर मग हे सिम्प्लिफाईडची डायरी आहे, ही ही याच्यामध्ये बऱ्याच दिवसांचा आढावा त्यांनी घेतलेला असतो, 6 महिन्यांचा, वर्षाचा, वार्षिकी पण असते लक्षात ठेवा. सो हे पुस्तकं तुम्ही यूज करू शकता. किंवा मग चालू घडामोडीचं पुस्तक आहे देवा जाधवर सरांचं, नाहीतर हे अभिनव प्रकाशन पुणेचं पुस्तक आहे चालू घडामोडीचं, हे तुम्ही यूज करू शकता. नाही तर तुम्ही तुमचे स्वतःचे नोट्स काढू शकता. नाही तर तुम्ही ऑनलाईन पण बघू शकता, JK टुडे आहेत किंवा अजून भरपूर ऑनलाईन वेबसाईट आहेत, तुम्हाला तिथे डेली करंट अफेअर्स मिळेल लक्षात ठेवा. तुम्ही त्यातून पण करंट अफेअर करू शकतात. करंट अफेअर्सचा अभ्यास करणं एक स्किल असतं, जे आपल्याला आपल्या स्वतःला आपली स्किल डेव्हलप करावी लागते. आणि आपल्याला आपल्या नोट्स बिट्स तयार करून फक्त पहिले तुम्हाला आवाका समजून घ्यावा लागतो. म्हणजे मागच्या काही प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करून, अनालिसिस करून हे समजून घ्यावं लागतं की करंट अफेअर्समध्ये कोणकोणत्या घटकावर प्रश्न येतात. म्हणजे पुरस्कारांवर किती प्रश्न येतात, स्पोर्ट्सवर किती येतात, डेथवर किती येतात, फेमस पर्सनवर किती येतात, पॉलिटिकल किती येतात, वगैरे वगैरे असे समजा. तर हे सगळं तुम्हाला समजून घेऊन मग याचा अभ्यास करावा लागणार, मग तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यानंतर मेन्सचा जर विचार केला मित्रांनो, मुख्य परीक्षेचा जर विचार केला तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला आता सगळं रिटर्न आहे, सगळं डिस्क्रिप्टिव्ह आहे आता. सो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये आता सगळ्यात मोठी अडचण मुलांची ही झाली. तर मित्रांनो, काहीच टेन्शन घेऊ नका, है ना, हम है ना. प्रीचे जे बुक्स आहेत ना, त्या प्रीच्या पुस्तकांचा तुम्ही जो प्रीला अभ्यास करणार आहे, त्यातले बरेचसे पुस्तकं असे आहेत जे तुम्हाला मेन्सला पण उपयोगात येणार आहेत. तरी पहिले डोक्यात फिट करून घ्या. म्हणजे प्रीचा अभ्यास केला तो प्रीला गेला, मेन्सला आता नवीन अभ्यास शून्यापासून नाही. तुम्ही प्रीला पॉलिटी करणार आहे, मेन्सला पण चालणार. तुम्ही प्रीला जॉग्राफी करणार, मेन्सला चालणार. तुम्ही प्रीला हिस्ट्री करणार, मेन्सला चालणार. कळलं. तुम्ही प्रीला या 3 व्यतिरिक्त म्हणजे कुठले हिस्ट्री, जॉग्राफी आणि पॉलिटी, इकॉनॉमिक्स करणार, ते पण मेन्सला चालणार बऱ्यापैकी. फक्त सायन्स जे आहे ना ते मेन्सला नाही चालणार, कारण सायन्स प्रीला जनरल आहे आणि मेन्सला टेक्नॉलॉजी लक्षात आहे. ठीक आहे. सो 3-4 विषय तुमचे असे आहेत जे तुम्ही प्रीला करणार, जे मेन्सला तुम्हाला चालणार आहेत बऱ्यापैकी. कुठले, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी. जे तुम्ही प्रीला करणार आहात, जे पुस्तक वाचणार आहात, तेच तुम्हाला मेन्सला सुद्धा उपयोगात येणार आहे रे, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो मग आता बाकीचे काय करायचे रेफरन्स बुक्स, तर मग आता आपण पेपर वाईज समजून घेऊयात. GS1 जनरल स्टडीज पेपर 1. सो याच्यामध्ये मग काही फेमस बुक्स सांगतो UPSC, कारण आता आपलं MPSC तर नवीन सुरू होतं आहे, त्याच्यात बुक्स येतील नवीन नवीन आहेत काही प्रकाशनाचे, बट मी UPSCच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला सांगतो. एन्शंट इंडियाचं आहे RS शर्मा, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स आहे बिपिन चंद्रा, हिस्ट्री ऑफ मेडिवल इंडिया आहे सतीश चंद्रा, इंडियन आर्ट अँड कल्चर आहे नितीन सिंघानिया, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आहे बिपिन चंद्रा. सो हे काही ऑप्शन्स तुमच्यासमोर, बघा, स्वतः ते पुस्तक चाळा आणि मगच ठरवा. ठीक आहे. त्यानंतर मग जॉग्राफीसाठी आहे बघा, जॉग्राफीसाठी GS पेपर 1 मध्ये 2 आहेत ना आपल्याला, हिस्ट्री आणि जॉग्राफी, हिस्ट्री आणि जॉग्राफी. मग जॉग्राफीसाठी तुम्हाला जॉग्राफी ऑफ
जॉग्राफी ऑफ इंडिया बाय माजिद हुसेन, बेस्ट ऑप्शन एक. वर्ल्ड ॲटलस पण करावा लागतो तुम्हाला, वर्ल्ड ॲटलस पण खूप महत्त्वाचा आहे लक्षात. ठीक आहे. त्यानंतर सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जॉग्राफी बाय GC लिऑंग. त्यानंतर वर्ल्ड जॉग्राफी बाय माजिद हुसेन सरांचे दोन्ही पण आहेत, इंडिया पण आणि वर्ल्ड पण. फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी NCERT क्लास 11. आता आपलं स्टेट बोर्ड जरी 11वी केलं किंवा NCERT जरी 11वी केलं तरी चालतं, त्यात बेसिक कळेल तुम्हाला जॉग्राफीचं काय आहे ते. ठीक आहे. त्यानंतर GS पेपर 2 पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन. GS पेपर 2 साठी काय वापरणार तुम्ही? जर इंग्लिश ऑप्शन तुम्हाला हवं असेल तर इंट्रोडक्शन टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया बाय DD बासू लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं इंडियन पॉलिटी बाय M लक्ष्मीकांत, हे पण एक बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी, जे तुम्ही प्रीला वापरणारच आहात, ते तुम्हाला मेन्सला पण काम येतात. आता मगाशी बोललो तुम्ही. इंटरनॅशनल रिलेशनसाठी लक्षात ठेवा पुष्पेश पंत लक्षात ठेवा. बऱ्याच मुलांना प्रश्न पडला ना कसं करायचं. पुष्पेश पंत एक बेस्ट ऑप्शन आहे लक्षात. ठीक आहे. त्यानंतर GS3 इकॉनॉमिक्स याच्यामध्ये एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटसाठी टाटा मॅग्रा हिल. त्यानंतर इंडियन इकॉनॉमीसाठी नितीन सिंघानिया. त्यानंतर चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी ऑफ इंडिया, हे आहे अशोक कुमारचं. आणि त्याच्यामध्ये सायन्स टेक दिलेलं नाही लक्षात ठेवा. सायन्स टेक तुम्ही हे आर्यनचं वापरू शकता, नाही तर मग मॅग्रा हिलचं पण वापरू शकता किंवा स्पेक्ट्रम विझार्डचं वापरलं तरी चालतं, सायन्स टेकचं जे बेसिक आहे ते. ठीक आहे. त्यानंतर GS4 आहे बघा इथिक्स, हा नवीन पेपर आहे पूर्णपणे. इथिक्स, नीतिशास्त्र, सचोटी वगैरे वगैरे. तर याचं पण खूप कन्फ्युजन आहे मुलांना इथिक्स, कारण थोडासा अवघड विषय आहे, त्यात मार्क जरा कमी पडतात. सो इथिक्ससाठी काय करणार तुम्ही? सो इथिक्ससाठी तुम्हाला आहे बघा इथिक्स इंटिग्रेटेड आणि ॲप्टिट्यूडसाठी याचं एक पुस्तक आहे मेन्स एक्झामसाठी, ते आहे बाय सुब्बाराव अँड PN रॉय लक्षात ठेवा. सुब्बाराव आणि PN रॉय चौधरी हे यांचं एक पुस्तक आहे इथिक्ससाठी, इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. हे पुस्तक तुम्ही वापरू शकता लक्षात ठेवा. ठीक आहे. हे बुक तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे किंवा तुमच्यासाठी युजफुल आहे. ठीक आहे. सो हे झाले मेन्सचे. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रश्न पडेल बघा ऑप्शनल. बऱ्याच मुलांनी वेगवेगळे ऑप्शनल्स निवडलेले आहेत. मग आता पॉलिटिकल सायन्स ऑप्शन असेल तर ते मी तुम्हाला आता सांगितलेलं ते, हिस्ट्री असेल तर तेच, जॉग्राफी असेल तर तेच ऑप्शनलसाठी. मेजॉरिटी सिलेबस त्यातून कव्हर होतो. बट जर ॲग्री ऑप्शनल निवडलं असेल तर ॲग्री, मग याच्यासाठी पुस्तक आहेत बघा. येलामंडा रेड्डी आहे एक, DK दास किंवा ब्रॅडी एक आहे, BD सिंगचं एक आहे, वसंतराज आणि डेव्हिडचं एक आहे. ठीक आहे. आणि द हिंदूमधले तुम्ही स्पेशल इश्यूज वाचू शकतात. अँथ्रोपॉलॉजी जर निवडलं असेल, सगळ्यात जास्त स्कोरिंग सब्जेक्ट अँथ्रोपॉलॉजी, जो आपल्या PW प्लॅटफॉर्मवर मी सुद्धा शिकवतो लक्षात ठेवा. याचा पेपर 1 स्पेशली. त्याच्यामध्ये मग N हॅसनेन एक आहे, त्यानंतर हार्स्कोविट्स आहे, त्यानंतर सुरेंदर नाथ आहे, त्यानंतर हार्स्कोविट्स अजून एक पुस्तक आहे स्टेन अँड रू आहे. तुम्ही याच्यातलं तुम्हाला जे वाटेल इझी ते, किंवा मग आणखी अदर ऑप्शन्स पण तुमच्यासमोर आहेत बरेचसे, जसं की आर्यन पब्लिकेशनचं किंवा मॅग्रा हिलचे पण आहेत पुस्तकं अँथ्रोपॉलॉजीमध्ये. आणि त्यानंतर जर इकॉनॉमिक्स तुम्हाला करायचं असेल तर अगोदरचे सांगितलेले आहेच, SB गुप्ता आहे, बेकरमन आहे, सोडरस्टोन आहे, सोडरस्टोन पण आहे, किंवा अगोदरचे मी तुम्हाला सांगितलेले ते. आणि हिस्ट्रीसाठी पण तेच आहे लक्षात ठेवा. शेखर बंडोपाध्याय किंवा विपनचंद्रा, ते आत्ताच मगाशी सांगितलं. RS शर्मा एक आहे, AL बश्म एक आहे, रोमिला थापर एक आहे, विपनचंद्रा एक. हे जे मेन्सला आपण GSला वापरणार आहेत, प्रीला वापरणार तेच पुस्तकं तुम्ही इकडे यूज करू शकता. याच्या व्यतिरिक्त मग बाकी तर आणखी काही ॲडिशनल गोष्टी जर सांगायचं झाल्या तुम्हाला तर मग क्लास नोट्स आहेत, PDFs आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, करंट इश्यूज आहेत जे आपल्याला गुगल थ्रू किंवा काही वेबसाईट्स थ्रू 100% बघायला मिळतील, करायला मिळतील. सो ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करा. अभ्यास प्रॉपर प्लॅनिंग करून करा, बुक्स चांगले निवडा, नोट्स काढा, रीडिंग चांगली करा, समजून घ्या, है ना. क्लासेस व्यवस्थित अटेंड करा, स्वतःच्या नोट्स बनवा. या सगळ्या गोष्टी, हे सगळे तुमचे एफर्ट्स, इक्वल एफर्ट्स सगळ्या फील्ड्समधले तुम्हाला 100% सक्सेसफुल बनवतील. तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. अभ्यासासाठी छान अभ्यास करा. हे सगळ्या बुक लिस्टचा तुम्हाला 100% फायदा होईल. लगेच तयारीला लागा, आपली तयारी सुरू करा. थँक्यू व्हेरी मच. भेटूयात पुन्हा अशाच व्हिडिओसह आपल्या PW प्लॅटफॉर्मवर. तब तक के लिए थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, गुड डे आणि जय हिंद.